हॅलो एव्हरीवन. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचे प्रश्न असे असतात की शब्दार्थ पाठ होत नाही. मग आता आपण शब्दार्थ कसे पाठ करायचे त्यासाठी हे लेक्चर आहे. त्याच्यामागं मेन रिझन कोणतं आहे शब्द पाठ न होण्यामागचं, की बऱ्याच वेळेस मुलांना रूट वर्ड्स माहीत नसतात. तर आपण आज ह्या लेक्चरमध्ये रूट वर्ड्स घेणार आहोत. मग ते प्रेफिक्सेस असो किंवा सफिक्सेस असतो. आता पहिला शब्द कोणता? ॲक्यूट किंवा ॲक्यू. ॲक्यू म्हणजे काय? शार्प, तीक्ष्ण. शार्प ऑर सिव्हिअर इन इफेक्ट, तीक्ष्ण किंवा कुशाग्र. याला जर तुम्ही सायन्समध्ये वाचलं असेल कदाचित, की ॲक्यूट डिसिजेस असतात. एक असतात ॲक्यूट आणि एक असतात क्रॉनिक. क्रॉनिक म्हणजे काय? त्यांचा कालावधी जास्त आहे असे डिसिजेस. फॉर एक्झाम्पल कोणता? डायबिटीज, मधुमेह रोग. हा काय? क्रॉनिक डिसीज आहे. मग ॲक्यूट डिसिजेसमध्ये कोणता डिसीज म्हणू शकतो आपण? कोल्ड. जर तुम्हाला ॲक्यूट डिसिजेसच्या अँगलने वापरलं तर तिथं टाईमसुद्धा डिनोट केला जातो किंवा टाईमसुद्धा व्यक्त होतो ॲक्यूट या शब्दामधून. मग ॲक्यूट म्हणजे काय? शार्प ऑर सिव्हिअर इन इफेक्ट. ॲक्यूट डिसिजेस म्हणजे काय? कमी कालावधीसाठीचे डिसीज. मग आता ॲक्युमेन. आता ॲक्युमेन म्हणजे काय? ॲक्यू म्हणजे शार्प आहे, तीक्ष्ण आहे. म्हणजे असे मेन म्हणजे व्यक्ती, माणूस, असे मेन ज्यांची बुद्धिमत्ता कशी आहे? ॲक्यू आहे, म्हणजे शार्प आहे. मग द अबिलिटी टू मेक गुड जजमेंट्स अँड क्विक डिसिजन्स. चातुर्य आहे त्यांच्यामध्ये. त्यांची बुद्धिमत्ता कशी आहे? कुशाग्र आहे, ॲक्युमेन. आता मी स्टार्टिंगला याला पाठांतर करण्यासाठी मी असं लक्षात ठेवलं होतं, आयक्यूमेन. म्हणजे असे मेन ज्यांचा आयक्यू काय? जास्त आहे, आयक्यूमेन झाले ते. ॲक्यूपंक्चर. पंक्चर तुम्हाला माहिती शब्द, सायकलचं पंक्चर. मग ॲक्यू म्हणजे काय? तीक्ष्ण. ॲक्यूपंक्चर ही सिस्टीम आहे एक प्रकारची. कशाची? की आजार बरा करण्याची. म्हणजे अ सिस्टीम ऑफ कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन दॅट इन्व्हॉल्व्स प्रिकिंग द स्किन विथ नीडल्स. आता प्रिक करणे म्हणजे काय? प्रिक करणे म्हणजे टोचणे. आणि निडल म्हणजे काय? निडल म्हणजे सुई. आता सुया टोचून जो आजार बरा केला जातो किंवा ज्या सिस्टीममार्फत हा आजार बरा केला जातो त्याला आपण ॲक्यूपंक्चर म्हणतो. मग ॲक्यूपंक्चर काय? उपचार आहे. ॲक्यू म्हणजे काय म्हणलं बघितलं आपण? शार्प, तीक्ष्ण किंवा टोकदार. आता ॲड्युलर. ॲड्युलरचा अर्थ काय होतो? टू फ्लॅटर, फॉन. आता हा शब्द आलेला आहे फ्लॅटर. आणि त्यांनी एक वाक्य दिलं होतं, त्या वाक्यामध्ये ॲड्युलेटरी किंवा ॲड्युलेशन या दोन्हीपैकी एक शब्द, कोणता शब्द वापरला होता मला एक्झॅक्ट आठवत नाही, परंतु त्याचा आन्सर होतं फ्लॅटर करणे. फ्लॅटर करणे म्हणजे काय? स्तुती करणे. पण कशी? एक्सेसिव्ह स्तुती करणे. हे बघा, एखाद्याला ॲडमायर करणे जर म्हटलं तर तो पॉझिटिव्ह असू शकतो, परंतु एखाद्याला फ्लॅटरी करणे म्हणतो तर ते काय झालं? एक्सेसिव्ह स्तुती झाली आहे. मग ॲड्युलर म्हणजे काय? टू फ्लॅटर बट हाऊ? एक्सेसिव्हली. मग फॉन करणे. फॉन म्हणजे स्तुती करणे. आता शब्द कोणते कोणते वापरले त्यांनी? लाळ घोटेपणा करणे, स्तुती करणे. हे कसं निगेटिव्ह शब्द आहे ॲड्युलर. मग ॲड्युलर हे रूट वर्डपासून कोणते शब्द तयार झाले? ॲड्युलेशन. ॲड्युलेशन म्हणजे काय? ऑब्सिक्वस फ्लॅटरी. ऑब्सिक्वस म्हणजे काय? ऑब्सिक्वस म्हणजे एक्सेसिव्ह, जास्तीची. एक्सेसिव्ह फ्लॅटरी आहे, जरा जास्तीचीच आहे, एक्सेसिव्ह. ऑब्सिक्वस म्हणजे काय? एक्सेसिव्ह. आता मी ज्यावेळेस तुम्हाला असे शब्द सांगेल तर याच्यामध्ये तुम्हाला बाकीचे शब्दसुद्धा पाठांतर करायचे. म्हणजे तो फक्त ॲड्युलर शब्द सांगितला आणि त्याचे शब्द पाठ करायचे असं नाही आहे. जसं की ऑब्सिक्वस पाठ करायचा, फ्लॅटर पाठ करायचा, फॉन पाठ करायचा. हे जे एक्स्ट्रा शब्द आहेत ते पाठ करायचे. आता वर आपण प्रिक शब्द बघितला. प्रिक म्हणजे टोचणे, प्रिकिंग पाठ करायचा. जर तुमच्या नीडल हा शब्द जर लक्षात नसेल किंवा माहीत नसेल तुम्हाला नीडल म्हणजे काय, तर तो शब्दसुद्धा पाठ करावा लागेल तुम्हाला. आता ऑब्सिक्वस फ्लॅटरी काय? म्हणजे ऑब्सिक्वस फ्लॅटरी म्हणजे एक्सेसिव्ह ॲडमिरेशन करायचं किंवा प्रेज करायचे. प्रेज म्हणजे काय? त्याची स्तुती करणे. पण कशी? एक्सेसिव्ह स्तुती जर करत असेल तर त्याला ॲड्युलेशन म्हणतो आपण. ॲड्युलेटरी काय? एक्सेसिव्हली प्रेझिंग ऑर ॲडमायरिंग. आता ॲड्युलर शब्द पाठ झाला तर खालचे दोन शब्दसुद्धा आपल्याला आपोआप पाठ होऊन जातात. नंतर कोणता आहे? इक्वी किंवा त्याला ॲक्वस किंवा इक्वस कसंही म्हणू शकता. हे जे रूट वर्ड्स आहेत तर त्यांचा उच्चार ग्रीक उच्चार आहे किंवा ग्रीक भाषेमधून आलेले. मोस्ट ऑफ द रूट वर्ड्स आपल्याला ग्रीक भाषेतून दिसतात. मग त्याचा उच्चार कसाही केला तरी काही प्रॉब्लेम नाही. तर आपल्याला कोणता उच्चार बघायचा आहे? आपल्याला इंग्लिशचा उच्चार बघायचा आहे. वरचं तुम्ही इक्वस म्हणा किंवा ॲक्वस म्हणा, खरं तर ते ॲक्च्युली इक्वसच आहे. ए शब्द आला म्हणजेच इक्वस असतो तो. आता त्याच्यापासून कोणता शब्द तयार झाला आहे? इक्विटी. इक्वी म्हणजे इक्वल. इक्विटी म्हणजे काय? द क्वालिटी ऑफ बिंग
फेअर अँड इम्पार्शल. फेअर म्हणजे काय, योग्य, आणि इम्पार्शल म्हणजे काय, त्याच्यामध्ये बायसनेस नाही आहे किंवा त्याच्यामध्ये पार्शॅलिटी नाही आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय समानता आहे. पार्शॅलिटी नसणे म्हणजे काय असणे, समानता असणे किंवा न्याय्य वागणूक असणे. मग इक्विटी म्हणजे द क्वालिटी ऑफ बिंग फेअर अँड इम्पार्शल. इक्वानिमिटी, आता लक्षात ठेवा, इक्वा म्हणजे काय झालं, समान, आणि ॲनिमिटी, सॉरी ॲनिमिटी, आता ॲनिम म्हणजेच काय आहे, तुमचं माइंड आहे, तुमचं सोल आहे, तुमचा मेंटल कामनेस आहे. मग इक्वानिमिटी काय आहे, तुमचं जे माइंड आहे किंवा कामनेस आहे ती कशी पाहिजे, इक्वल पाहिजे. मग मेंटल कामनेस किंवा तुमचं माइंडचं जे कंपोजर आहे, कंपोजर कसं पाहिजे, ते इक्वल पाहिजे. इवननेस ऑफ टेम्पर, हा टेम्पर मूवी बघितला असेल तुम्ही साऊथचा, NTRचा. तर टेम्पर म्हणजे काय, तुमचा जो काही राग आहे, किंवा राग म्हणण्यापेक्षा की मेंदूची स्थिती आहे ती कशी पाहिजे, इवननेस पाहिजे. म्हणजे काय, की तुम्ही कोणत्याही सिच्युएशनला हँडल करू शकता अशी जी स्थिती आहे, तर ती इवननेसची स्थिती असेल. मग इक्विनॉक्स, आता याला तुम्ही जिओग्राफीमध्ये बघितलं असेल. इक्विनॉक्स म्हणजे काय, द टाईम ऑर डेट व्हेअर डे अँड नाईट आर इक्वल लेंथ, म्हणजे संपात दिवस. आपण इक्विनॉक्स बघितला असेल तुम्ही जिओग्राफीमध्ये, 2 इक्विनॉक्स. मग आता इक्वी म्हणजे काय, समान. आता त्याचा पुढचा शब्द कोणता, इवम. आता इवमचा अर्थ होतो एज, टाईम, काळ किंवा युग. मग लॉंगेविटी, त्याच्यामध्ये काय, लॉंगेविटी हा शब्द सोपा आहे, मग याला रूट वर्ड नाही लक्षात ठेवला तरी चालते. लॉंगेविटी, लॉंग लाईफ किंवा दीर्घ आयुष्य. मेडिवल, परत एकदा मेडिवल म्हणजे ईवर शब्द आला आहे. फक्त मेडिवलची स्पेलिंग लक्षात ठेवा. तुम्हाला मेडिवलचा बऱ्याच जणाला अर्थ माहिती आहे, परंतु मेडिवलची स्पेलिंग कदाचित तुम्ही मेडिवलमध्ये हे ई गाळून टाकसान. जर स्पेलिंग मिस्टेकमध्ये जर हा शब्द आला तर मग त्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. मेडिवल म्हणजे काय, रिलेटिंग टू द मिडल एजेस, मध्ययुगीन. नंतर येतं प्रायमिवल. प्राईम म्हणजे काय, अगोदरचा. इवा म्हणजे काय, इवा म्हणजे टाईम आहे. प्रायमिवल म्हणजे ऑफ द अर्लिएस्ट टाईम इन हिस्ट्री, प्राचीन आदिम काळामधील, प्रायमियस. नंतर कोणता शब्द येतो, आता हे लॉंगेविटी जे आहे ना, तर ते एक लक्षात ठेवा, स्पेलिंगमध्ये कदाचित तुमची गडबड होऊ शकते. हे लॉंगेविटी आहे, नाही तर बऱ्याच वेळेस असं असतं की बऱ्याच जणांना वाटतं की ते लॉंगेटिव्हिटी पाहिजे. जर स्पेलिंग ही जर दिली तर आपली तिथे तारांबळ उडू शकते. लॉंगेटिव्हिटी नाही ते, तर ते काय, लॉंगेविटी आहे, लॉंगेटिव्हिटी नाही. आता एक रिसेंटली आयोगाने 1-2 वर्षापूर्वी कदाचित कंबाईनला किंवा राज्यसेवेला विचारला असेल प्रश्न, त्याच्यामध्ये त्यांनी एक स्पेलिंग टाकली होती आणि ती पूर्णतः चुकीची होती. म्हणजे ऑप्शन जर मग तसंच इथं जर टाकलं लॉंगेविटी आणि लॉंगेटिव्हिटी, तर मग त्यावेळेस आपलं चुकू शकतं. अगागोस म्हणजे काय, लीडर किंवा लीडिंग. आता पेडॅगॉग, आता हे लक्षात ठेवा, पेड हा जो रूट वर्ड आहे हा चाइल्डसाठी वापरला जातो, चिल्ड्रनसाठी वापरला जातो. पेडॅगॉग म्हणजे काय, जो लहान मुलांना शिकवतो किंवा लीड करतो, तो कोण आहे, तो टीचर आहे. इस्पेशली अ स्ट्रिक्ट ऑर ट्रॅडिशनल वन, शिक्षक. नंतर पुढचा शब्द कोणता, सिनॅगॉग. सिनॅगॉग म्हणजे काय, द बिल्डिंग व्हेअर अ ज्युविश असेंब्ली ऑर कॉंग्रिगेशन. कॉंग्रिगेशनचा अर्थ लक्षात ठेवा तुम्ही, लक्षात नसेल तर लिहून ठेवा तिथं. कॉंग्रिगेशन म्हणजे काय असतं, ही एक तुमची रिलिजियस मीटिंग असते, रिलिजियस मीटिंग असते कॉंग्रिगेशन. मग कॉंग्रिगेशन मीट्स फॉर रिलिजियस वर्शिप. वर्शिप म्हणजे काय, पूजा. लिडिंग टुगेदर, ज्यू धर्माचं जे प्रार्थनास्थळ आहे ते सिनॅगॉग आहे. याच्यावर येऊ शकतो क्वेश्चन. हे आपल्या स्टेट बोर्डमध्ये आपल्याला GSच्या अँगलने सुद्धा माहीत पाहिजे. स्टेट बोर्डमध्ये सिनॅगॉगचं एक छोटंसं पिक्चर होतं. आता मला आठवत नाही कोणतं स्टेट बोर्ड आहे, पण लहानपणी सिनॅगॉग पाठ केलं होतं आम्ही. मग अगोरा, अगोराचा अर्थ काय होतो, ओपन प्लेस, मार्केट प्लेस, बाजारपेठ, मोकळी किंवा सार्वजनिक जागा. मग अगोरा किंवा अगोराफोबिया. आता अगोराफोबिया म्हणजे काय, फोबिया म्हणजे भीती. लक्षात नसेल तर लिहून ठेवा, भीती. आपण फोबियाचे सर्व शब्द बघणार आहे नंतर, ते आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये बघायला मिळतील. अगारोफोबिया किंवा अगोराफोबिया, एक्स्ट्रीम ऑर इररॅशनल फिअर. इररॅशनल म्हणजे काय, नाहक किंवा अनावश्यक फिअर आहे. इररॅशनल फिअर ऑफ एंटरिंग ओपन ऑर क्राउडेड प्लेसेस. मोकळ्या किंवा गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणाची भीती वाटणे, त्याला काय म्हणतो आपण, अगोराफोबिया. अगोराफोब म्हणजे कोण, ज्याला हा फोबिया झाला आहे तो कोण असतो, तो अगोराफोब असतो, तो व्यक्ती आहे. अल्गोस, अल्गोसचा काय अर्थ होतो, पेन किंवा वेदना. ॲनाल्जेसिक, अ ड्रग ॲक्टिंग टू रिलीव्ह पेन. ॲनाल्जेसिक हे शब्द ऐकला असेल तुम्ही.
ॲनाल्जेसिक. ॲना म्हणजे नाही आणि अल्जेसिक म्हणजे काय, पेन, म्हणजे ज्यामुळे आपल्याला पेन किंवा वेदना होणार नाही, तर ते ड्रग येते. अ ड्रग ॲक्टिंग टू रिलीव्ह पेन. नॉस्टाल्जिया. आता नॉस्टाल्जिया ज्याच्यामध्ये अल्जिया आला म्हणजे काय होतं, की ज्या काही भूतकाळामधल्या घटना आहे त्याच्यामुळे आपल्याला काय होतात किंवा आठवतात किंवा व्याकुळ होतो आपण. नॉस्टाल्जिया काय, सेंटिमेंटल लॉंगिंग ऑर विस्टफुल अफेक्शन. अफेक्शन म्हणजे काय, प्रेम म्हणू शकतो आपण त्याला एखाद्याविषयी. अफेक्शन फॉर द पास्ट. अफेक्शनचा अर्थ प्रेम आहे, परंतु इथं काय आहे, आपल्याला त्या जुन्या आठवणीमुळे आपण व्याकुळ होऊन जातो, त्या अर्थाने तुम्ही इथं वापरू शकता त्याला. मग पेन ऑफ रिटर्निंग होम, याला बऱ्याच वेळेस काय होतं की नॉस्टाल्जियाला एक समानार्थी शब्द घेतला जातो. तो कोणता आहे, होम सिकनेस. होम सिकनेस. आता न्यूरोलजिया. आता अल्जिया म्हणजे काय, पेन आहे, आणि न्यूरो म्हणजे काय, न्यूरॉन्स. आता हे सायन्समध्ये तुम्ही वाचलं असाल. न्यूरोलजिया काय, इंटेन्स पेन अलॉंग विथ द कोर्स ऑफ नर्व. मज्जातंतूच्या वेदना. आता सोपा शब्द येतो, पाठांतर कोणते करायचं, ॲनाल्जेसिक. आणि कोणता, नॉस्टाल्जिया. आता पुढचा शब्द आहे ऑल्टर. ऑल्टरचा अर्थ काय होतो, दुसरा. आता अल्ट्रुइस्ट. अल्ट्रुइस्ट म्हणजे काय, अ पर्सन हू केअर्स द वेलफेअर ऑफ अदर्स. म्हणजे दुसऱ्यांची काळजी करणारा आहे तो, परोपकारी आहे. आता ऑल्टर म्हणजे काय, दुसरा. आता मी असं लक्षात ठेवलं त्याला की हा ट्रू आहे. ऑल्टर हा, ऑल्ट्रुइस्ट हा ट्रू आहे, खरा आहे, दुसऱ्यांची काळजी करतो. याला आणखीन एक शब्द आहे, फिलॉन्थ्रॉपिस्ट म्हणू शकतो आपण समानार्थीमध्ये. म्हणजे एक्झॅक्ट जरी तो फिलॉन्थ्रॉपिस्ट अल्ट्रुइस्टचा समानार्थी नसला तरीसुद्धा आपल्याला त्याला समानार्थी म्हणूनच गृहीत धरावं लागेल. कारण की जर क्वेश्चन विचारला की खालीलपैकी समानार्थी शब्द कोणते, तर तुम्हाला तुमचा जो किंवा घेण्याचा अधिकार आहे, ऑप्शन्स तुम्हाला करेक्ट करण्याचा अधिकार तो जास्तीत जास्त पाहिजे. म्हणजे काय की अल्ट्रुइस्टला फिलॉन्थ्रॉपिस्ट हा समानार्थी शब्द सुद्धा तुम्हाला घ्यावा लागेल तिथे. फिलॉन्थ्रॉपिस्ट. फिलॉन्थ्रॉपिस्ट काय, फिलॉन्थ्रॉपिस्ट म्हणजे परोपकारी किंवा दानशूर व्यक्ती म्हणू शकतो आपण त्याला. जसं की रतन टाटा कोण होते, हे फिलॉन्थ्रॉपिस्ट होते. अल्ट्रुइस्ट कोण आहे, तो एक प्रकारे फिलॉन्थ्रॉपिस्ट आहे, तो परोपकारी आहे, अ पर्सन हू केअर्स अबाउट द वेलफेअर ऑफ अदर्स. मग ऑल्टरनेट. आता ऑल्टरनेट डेज जर म्हणलं, सोमवार नंतर ऑल्टरनेट डे कोणता येऊ शकतो, मंगळवार काढून टाकायचा, बुधवार. नंतर पुढचा ऑल्टरनेट कोणता, गुरुवार काढून टाकायचा, शुक्रवार घ्यायचा. म्हणजे सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे काय, हे ऑल्टरनेट डेज आहे, म्हणजे एक सोडून दुसरा. मग ऑकर इंटर्न रिपीटेडली, स्किप वन अँड टेक द अदर. एका आड एक म्हणतो ऑल्टरनेट. आता एक लक्षात ठेवा तुम्ही, आता इथे बऱ्याच वेळा तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं, ऑल्टरनेट आणि ऑल्टरनेटिव्ह. ऑल्टरनेटिव्ह. आता ऑल्टरनेटिव्ह ज्यावेळेस आपण कपडे घ्यायला जातो, आपण काय करतो की त्यांनी एखादा ड्रेस जर सांगितला आपल्याला किंवा दाखवला, तर आपण काय म्हणतो, इज दर एनी ऑल्टरनेटिव्ह फॉर दिस ड्रेस. मग ऑल्टरनेटिव्ह म्हणजे काय, की त्याच्या व्यतिरिक्त. ऑल्टरनेटिव्ह म्हणजे काय, त्याच्या व्यतिरिक्त, म्हणजे एका आड एक नाही, त्याच्या व्यतिरिक्त. याला असं लक्षात ठेवू शकतो का आपण, चॉईस. ऑल्टरनेटिव्हला चॉईस लक्षात ठेवू पाठांतराच्या अँगलने. मग ऑल्टरनेटिव्हमध्ये आहे आणि चॉईसमध्ये सुद्धा काय आहे. मग आता ऑल्टरनेटमध्ये आणि ऑल्टरनेटिव्हमध्ये आता तुमचं कन्फ्युजन होणार नाही आहे. ऑल्टरकेशन. ऑल्टरकेशन काय, अ नॉइझी आर्ग्युमेंट ऑर व्हर्बल डिस्प्यूट. ऑल्टरकेशन म्हणजे काय, तुमचं भांडण आहे, ऑल्टरकेशन आहे, भांडण आहे. मग शाब्दिक चकमक किंवा वाद आहे, नॉइझी आर्ग्युमेंट आहे. ऑल्टरनेटिव्ह, वन ऑफ टू ऑर मोर अवेलेबल पॉसिबिलिटीज. आता आपण ऑल्टरनेटिव्ह हा पर्याय तुम्हाला सांगितलं वरच, आपण चॉईस म्हणून पाठ केला, तो दोन्ही झाला. हा ऑल्टरकेशन पाठ ठेवा, याच्यावर क्वेश्चन कदाचित विचारला जाऊ शकतो. हा कळणार नाही तुम्हाला ऑल्टरकेशन म्हणजे काय. ऑल्टरकेशन म्हणजे काय, तर भांडण. नंतर पुढचा शब्द आहे ऑल्टरेशन. ऑल्टरेशन म्हणजे द ॲक्शन ऑर प्रोसेस ऑफ चेंजिंग ऑर बिंग चेंज्ड. ऑल्टरेशन. आता बऱ्याच वेळेस काय करतात, आपल्या ज्या महिला मंडळी आहे, तर त्या त्यांचे साडीविषयी किंवा ड्रेसला ऑल्टर करायला जातात. ऑल्टर करायचं म्हणजे काय, बदल करायचा, थोडाफार फेरबदल करणे. ऑल्टरेशन म्हणजे काय, द ॲक्शन ऑर प्रोसेस ऑफ चेंजिंग ऑर बिंग चेंज्ड. ऑल्टरेशन. नंतर पुढचा शब्द आहे ॲम्ब्युलो. टू वॉक, चालणे. आता ॲम्ब्युलो म्हणजे काय, चालणे. ॲम्ब्युलेटरी. ॲम्ब्युलेटरी म्हणजे काय, रिलेटिंग टू ऑर अडॅप्टेड फॉर वॉकिंग, एबल टू वॉक. ॲम्ब्युलेटरी म्हणजे काय, चालण्यायोग्य. ॲम्ब्युलेटरी, चालण्यायोग्य. नंतर पुढचा शब्द कोणता आहे, प्रिएम्बल. प्रिएम्बल म्हणजे काय, प्रस्ताविका. आता तुम्ही आपल्या राज्यघटनेच्या बाबतीत प्रिएम्बल वाचलं असेल.
मग त्याच्यामध्ये काय प्रस्ताविका दिलेली आहे, प्रिएम्बल दिलेला आहे, म्हणजे राज्यघटनेच्या थ्रू, म्हणजे राज्यघटने तुम्ही पूर्ण वाचून जाण्याच्या अगोदर तुम्हाला प्रिएम्बल बघायचं. म्हणजे काय एक प्रिएम्बल तुम्हाला त्याची ओझरती चाल देईन राज्यघटनेची, किंवा ओझरता आपल्याला एक प्रकारे काय म्हणता येईल त्याला, की दृष्टिकोन देईन एक प्रकारे प्रिएम्बल. पेरॅम्ब्युलेट, आता पेरॅम्ब्युलेट मी असं लक्षात ठेवलं होतं, याला फेरॅम्ब्युलेट येतो. फेरा म्हणजे फेरा मारतो तो, मग ॲम्ब्युलेट म्हणजे चालणे, गस्त करणे किंवा फिरणे. मग वॉक ऑर ट्रॅव्हल थ्रू ऑर अराउंड अ प्लेस ऑर एरिया स्पेशली फॉर प्लेजर, पेरॅम्ब्युलेट. त्यानंतरचा शब्द कोणता, ॲमिकस. आता मी काय केलं होतं, लास्ट टाईम मी एक लेक्चर रेकॉर्ड केलं होतं आणि त्यावेळी मी हे शब्द असे एक लिहून घेतले होते, परंतु ते लेक्चर तर बरोबर रेकॉर्ड झालं नाही काही नाही, आणि मग ते तसेच राहिले सध्या ते लिहिले. त्यामुळे तरी पण आपण घेऊ ते समोर. तुम्हाला ते आता फक्त गोल केलेलं दिसेल, थोडं वेगळं वाटू शकतं स्टार्टिंगला. ॲमिकस किंवा ॲमी म्हणजे काय, आता एमी ही मुलगी आपली फ्रेंड आहे, ॲमी आहे फ्रेंड आहे, मग ॲमिकस म्हणजे काय फ्रेंड आहे. आता ॲमिकेबल, ॲमिकेबल कॅरेक्टराइज्ड बाय फ्रेंडलीनेस ऑर अब्सेन्स ऑफ डिस्कॉर्ड, मैत्रीपूर्ण किंवा सालोख्याचे. ॲमिकेबल म्हणजे काय, सालोख्याचे. हे ॲमिकेबल खास करून ते रिलेशनशिपसाठी वापरले जाते. तुमचे संबंध कसे, मैत्रीपूर्ण संबंध जर म्हटलं तर मग आवर रिलेशन्स आर, आवर फ्रेंडली रिलेशन्स, किंवा फक्त रिलेशन्स म्हणलं तरी चालेल. रिलेशन्स आर व्हेरी ॲमिकेबल, म्हणजे ते काय रिलेशनशिपसाठी वापरला जाऊ शकतो. आणि खालचा शब्द जो आहे ॲमिएबल, तर ह्याच्यामध्ये सुद्धा ॲमी आहे. तर ॲमिएबल कशासाठी वापरला जाईल, ॲमिएबल हा शब्द व्यक्तीच्या स्वभावाविषयी वापरला जातो. आता मी थोडा पेन चेंज करतो, एकदा कलर सेम होतील ते. ॲमिएबल कशासाठी वापरला जाईल, व्यक्तीच्या स्वभावासाठी. आणि एक ॲमिटी शब्द आहे, ॲमिटीचा अर्थ काय होतो, फ्रेंडली रिलेशनशिप, हे सुद्धा रिलेशनशिप आहे. तिन्ही शब्द काय हे जवळजवळ सारखेच झाले. तर असं मला नाही वाटत की ती एकाच क्वेश्चनमध्ये तिन्हीसुद्धा टाकतील, कारण काय होतं की यांना डिस्टिंग्विश करणं थोडं अवघड होऊन जातं. पण तरीसुद्धा मी तुम्हाला डिस्टिंग्विश करण्यासाठी वरच्या 2 शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. ॲमिकेबल म्हणलं तर ते रिलेशनशिपच्या अँगलने येऊ शकतं, आणि ॲमिएबल म्हणलं तर तो व्यक्तीच्या स्वभावाविषयी म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर शब्द कोणता होता, ॲमिटी. तुम्ही ॲमिटी इंटरनॅशनल ही एक युनिव्हर्सिटी ऐकली असेल कदाचित, मला एक्झॅक्ट माहीत नाही, परंतु बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस यूट्यूबवर काही व्हिडिओज बघतो, तर त्यावेळेस ॲमिटी इंटरनॅशनलचा एक मला ॲड्स येत होत्या. तर कदाचित ते ईमेल ॲक्सेस असेल त्यांच्याकडे माझं, त्यामुळे तसं. ॲमिटी काय, फ्रेंडली, सालोखा. अँड्रोस, अँड्रोस म्हणजे काय, तो मेल आहे. पॉली अँड्री, पॉली म्हणजे काय, पॉली म्हणजे जास्त, खूप. आणि अँड्री म्हणजे काय, मेल आहे, म्हणजे अशी स्त्री जिला जास्त नवरे. मग द प्रॅक्टिस ऑफ हॅव्हिंग मोर दॅन वन हजबंड ॲट अ टाईम, मग ते काय म्हणतो आपण त्याला, बहुपतित्व, पॉली अँड्री. आणि आणखीन एक असा शब्द आहे पॉलीगॅमी. पॉलीगॅमी म्हणजे काय, अनेक लग्न केलेला, मग तो स्त्री असू शकते किंवा पुरुष असू शकतो. गॅमी म्हणजे लग्न. पॉली अँड्री म्हणजे काय, अनेक पती असलेली स्त्री, पॉली अँड्री. आणि आणखीन एक शब्द असतो तिसरा, कोणते शब्द सांगितले आपण आता तुम्हाला, एक पॉलीगॅमी. पॉलीगॅमी, गॅमी म्हणजे काय, लग्न, लग्नाशी संबंधित आहे. आणि दुसरा शब्द कोणता आहे, पॉलीजिनी. आता गायनाकॉलॉजिस्ट माहीत असेल तुम्हाला, जिनी म्हणजे काय, स्त्री. गायनाकॉलॉजिस्ट काय करतो, स्त्री रोगतज्ञ असतो तो. म्हणजे इथे काय, पॉलीगायनी म्हणजे अनेक स्त्रिया असतात, असा व्यक्ती, तो मेल असेल इथं. मग एखाद्याने पॉलीगायनी केली असेल तर त्याचा अर्थ काय, त्याला खूप साऱ्या बायका आहे. मग अँड्रोजिनस, आता अँड्रोजिनस म्हणजे की अँड्रोगायनस. अँड्रो म्हणजे काय, मेल, आणि तुम्हाला आता सांगितलं जिनी म्हणजे काय, स्त्री. पार्टली मेल ऑर पार्टली फिमेल इन अपेरन्स, स्त्री आणि पुरुष दोघांची ही वैशिष्ट्ये असलेला अँड्रोजिनस. आता याच्यामधले जे शब्द आहे हे मोस्ट ऑफ द आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये दिसेल. अँड्रोजिनस हे काय, स्त्री आणि पुरुष दोघांची ही वैशिष्ट्ये असलेला. अँड्रॉइड, आता अँड्रो म्हणजे मेल आहे, आणि अँड्रॉइड जे, तर तुम्ही अँड्रॉइडचं जर चित्र जर बघितलं असेल, आता जुने जे अँड्रॉइड मोबाईल होते, तर त्यामध्ये ज्यावेळेस आपण लॉक खोलतो त्यावेळेस स्टार्टिंगला जे अँड्रॉइडचं चिन्ह दिसतं ते कसं असतं, ते मेलसारखं दिसतं, माणसासारखं दिसतं. अँड्रॉइड काय, हा मानवासारखा किंवा माणसासारखा दिसणारा रोबोट आहे. ॲनिमा, आता तुम्हाला वरच सांगितलं होतं इक्वॅनिमिटी, आपण जो वर शब्द बघितला होता त्यामध्येच मी तुम्हाला ॲनिमाचा अर्थ सांगितला होता. तो गेला तो इक्वा, E1 अल्गोस ऑल्टर. इथं 3 नंबरला इक्वानिमिटी, त्याच वेळेस तुम्हाला ॲनिमसचा अर्थ सांगितला होता,
त्याचा अर्थ होतो आपला एक मेंदू किंवा आपला माइंड म्हणू शकतो. आता पुढचा शब्द आपण कोणता बघत होतो? अँड्रोस नंतर ॲनिमा, माइंड, लाईफ, स्पिरिट, मन, आत्मा किंवा जीव. आता इक्वॅनिमिटी हा वर बघितला आपण, परत तो शब्द आला. मग पाठांतराचा मुद्दा नाही आता इथं. इक्वॅनिमिटी म्हणजे काय? मेंटल कामनेस, कंपोजर अँड इवननेस ऑफ टेम्पर इस्पेशली इन अ डिफिकल्ट सिच्युएशन. म्हणजे मनस्थितीचं समतोल असणे कोणत्या सिच्युएशनमध्ये? डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये. मॅग्नानिमस, मॅग्ना म्हणजे काय? मॅग्ना म्हणजे मॅग्निफाय करणे, आपण बघितलं असेल. तर भिंग काच जे असतं ते मॅग्निफाय करायचं काम करतं. मग मॅग्ना म्हणजे मोठा, आणि ॲनिमस म्हणजे त्याचं कसं मन खूप मोठं आहे. मग व्हेरी जनरस ऑर फॉरगिव्हिंग इस्पेशली टुवर्ड्स रायव्हल्स ऑर समवन लेस पॉवरफुल. रायव्हल म्हणजे काय? आपला शत्रू म्हणू शकतो. परंतु मॅग्नानिमस काय? तो शत्रूसोबत सुद्धा काय असतो? जनरस असतो. जनरस म्हणजे उदार मनाचा असतो. तो मॅग्नानिमस आहे, हा मोठ्या मनाचा असतो. आता प्युसिलॅनिमस. आता प्युसिलॅनिमस, ॲनिमस म्हणजे काय? माइंड आहे किंवा आपलं मन आहे. एक लक्षात ठेवा. आता मांजरीला दुसरा शब्द आहे प्युसी किंवा पुसी म्हणू शकतो आपण. तर हा मांजरीला समानार्थी शब्द वापरला जातो. मग प्युसिलॅनिमस काय? शोविंग अ लॅक ऑफ करेज ऑर डिटर्मिनेशन. डिटर्मिनेशन म्हणजे तुम्ही निश्चय. निश्चय काय करायचं? निश्चय. लॅक म्हणजे काय? लॅक म्हणजे अभाव. मग ज्याच्यामध्ये करेजचा किंवा निश्चयाचा, दृढ निश्चयाचा अभाव आहे, असा कोण आहे? हा प्युसिलॅनिमस आहे. तो कोण असतो? तो टिमिड असतो, तो भित्रा असतो, तो टायनी सोल्ड असतो. टायनी म्हणजे काय? छोटा, एकदम बारीक. टायनीमध्ये एकदम बारीक. आणि मिनिएचर हा टायनीला समानार्थी शब्द आहे. मिनिएचर म्हणजे काय? एक बारीक बारीक प्रतिकृती असणारी असतात मिनिएचर. तुम्ही कदाचित एक मूवी आहे हॉलिवूडचा इंग्लिश, डेस्पिकेबल मी म्हणून. त्याच्यामध्ये मिनियन्स असतात. तर मिनियन्सचे 100% फोटो बघितले असणार कुणामुळं, फक्त तुम्हाला माहीत नाही मिनियन्स. मिनी म्हणजे काय? तो टायनी आहे, मिनिएचर आहे. तो टिमिड जर असेल तर तो प्युसिलॅनिमस म्हणू शकतो आपण त्याला. मग ॲनिमस माइंड, लाईफ किंवा स्पिरिट आहे. परत तो वरचा शब्द खाली आहे मॅग्नानिमस. तो बघितला आपण. त्याचं मन कसं असतं? तो उदार मनाचा असतो. युनॅनिमस. आता ॲनिमस म्हणजे एक, युनी म्हणजे एकच, आणि ॲनिमस म्हणजे माइंड, म्हणजे सगळ्यांचं मन किंवा मत एकच आहे. फुल्ली इन ॲग्रीमेंट, वन माइंड, एक मताने. पार्लमेंटमध्ये असं बऱ्याच वेळेस वाचलं असेल किंवा न्यूजपेपरमध्ये वाचलं असेल की पार्लमेंटने एक विशिष्ट बिल हे युनॅनिमसली पारित केले. युनॅनिमस म्हणजे काय? एकमताने, म्हणजे त्या बिलाविरोधात एकानेही विरुद्ध वोट दिलेलं नाही आहे. आता पुढचा शब्द कोणता आहे? ॲनिमॉसिटी. आता हा ॲनिमसपेक्षा वेगळा आहे, याला स्टार मारून ठेवा. ॲनिमॉसिटी म्हणजे काय? मी याला लक्षात ठेवतो एनिमॉसिटी. एनिमी म्हणजे काय? एनिमी म्हणजे शत्रू. मी पाठांतराच्या अँगलने याला लक्षात ठेवतो. एनिमॉसिटी. मी याला असं पाठांतर करतो. असा शब्द नाही आहे, शब्द असाच आहे, परंतु पाठांतरासाठी आपल्याला सोपं व्हावं म्हणून एनिमॉसिटी पाठ करतो मी त्याला. ॲनिमॉसिटी, एनिमॉसिटी. स्ट्रॉंग हॉस्टिलिटी. हॉस्टिलिटी म्हणजे काय? शत्रुत्व. हा शब्द पाठ करून ठेवा तुम्ही. होस्टाईल बिहेवियर असणे म्हणजे काय? शत्रुत्व असणे मनामध्ये, म्हणजे शत्रुत्व असणारं बिहेवियर म्हणजे होस्टाईल बिहेवियर. हेट्रेड. आता हेट्रेड शब्द माहीत असेल तुम्हाला. एखाद्याला हेट करतो आपण, हेट्रेड. ॲनिमेटेड. आता ॲनिम म्हणजे काय? मन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये लाईफ आलेली आहे, त्याच्यामध्ये काय आहे? सोल आलेला आहे. ॲनिमेटेड म्हणजे काय? फुल ऑफ लाईफ, एक्साइटमेंट किंवा लाईव्हलीनेस. आता ॲनिमेटेड, ॲनिमेटेड मूव्हीज तुम्ही बघत असाल, त्याच्यामध्ये काय केलं जातं? जे काही भावले आहे, जे काही कार्टून आहे, त्याला आपण एक प्रकारे काय आत्मा प्रदान करतो. मग ते काय करतात? हालचाल करतात, ॲनिमेट करतात. ॲनिमेटेड म्हणजे काय? फुल ऑफ लाईफ ऑर एक्साइटमेंट. इक्वानिमिटी. आता वर बघितलं आपण इक्वानिमिटी, तो परत एकदा आला. आता एनआय किंवा ॲनस म्हणजे इयर, वर्ष. ॲन्युअल म्हणजे काय? वार्षिक आहे. हा शब्द पाठ असेल कदाचित. मग पेरेनियल. एनियल म्हणजे काय? वर्ष. पेरेनियल म्हणजे काय? वर्षानुवर्ष टिकणारे, लॉंग लास्टिंग आहे. मग लास्टिंग ऑर एक्झिस्टिंग फॉर अ लॉंग ऑर अपॅरेंटली इनफायनाईट टाईम. अनंत काळासाठी टिकणारे. आपण जॉग्राफीमध्ये कदाचित ज्यांनी इंग्लिशमधून जॉग्राफी केलेलं आहे त्यांनी पेरेनियल रिव्हर्स ऐकले असते. पेरेनियल रिव्हर्स कोणत्या आहे? ज्या की आपल्या हिमालयामधून येतात. हिमालयामधून येणारे गंगा म्हणा, सिंधू म्हणा, हे कोणत्या रिव्हर्स आहे? या पेरेनियल रिव्हर्स आहे. म्हणजे त्यांना कसं अनंत काळापर्यंत एक प्रकारे पाणी आहे त्यांना. आणि आपल्या ज्या दख्खनच्या पठारावरच्या रिव्हर्स आहे, गोदावरी असो,
कावेरी असो किंवा कृष्णा असो, ह्या पेरेनियल रिव्हर्स नाही आहे. ह्या कशा असतात, या काही काळासाठी असतात. पेरेनियल म्हणजे काय, की वर्षानुवर्षे टिकणारा बहुवार्षिक. सेंटेनियल, सेंट म्हणजे काय हो, CENT सेंट, सेंट म्हणजे 100, तुम्ही % ऐकलं असेल. सेंटेनियल म्हणजे काय, शताब्दी झाली आहे, रिलेटिंग टू 100th ॲनिव्हर्सरी, 100वा वर्धापन दिवस. आता पुढचा शब्द अँथ्रोपोस. आता नवीन सिलेबस जो आहे राज्यसेवेचा, त्याच्यामध्ये एक शब्द, त्याच्यामध्ये एक ऑप्शनल सब्जेक्ट आहे अँथ्रोपोलॉजी. अँथ्रोपोस म्हणजे काय, मॅनकाइंड, मानव. अँथ्रोपोलॉजी हा जो सब्जेक्ट आहे ते नवीन सिलेबसमध्ये आलेला आहे. लॉजी म्हणजे अभ्यास करणे, मग आणि अँथ्रोपो म्हणजे काय, मानवाचा अभ्यास करणे किंवा मानव वंशाचा अभ्यास करणे एक प्रकारे. मग द स्टडी ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट अँड हिस्ट्री, मानव वंशशास्त्र. मग फिलॅन्थ्रोपिस्ट, आता एक लक्षात ठेवा, तो फाईल शब्द असतो किंवा तुम्ही फिले म्हणू शकता, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. फाईल जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो प्रेम किंवा लव. आणि अँथ्रोपिस्ट म्हणजे काय, हा व्यक्ती झाला, म्हणजे फिलॅन्थ्रोपिस्ट म्हणजे मानवावर प्रेम करणारा. मग तो आपण एक शब्द बघितला मागं, अल्ट्रुइस्ट. अल्टर म्हणजे दुसरा, आणि अल्ट्रुइस्ट म्हणजे ट्रू आहे, खरा आहे, तो फिलॅन्थ्रोपिस्ट आहे. हा शब्द तिथे फिलॅन्थ्रोपिस्ट आपण बघितला. मग अ लवर ऑफ मॅनकाइंड हू हेल्प्स अदर्स युजली विथ मनी, परोपकारी, समाजसेवक, फिलॅन्थ्रोपिस्ट रतन टाटा आहे. अँथ्रोपोमॉर्फिक, आता हॅव्हिंग ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स. आता अँथ्रोपोमॉर्फिक, आता मॉर्फिक म्हणलं ना, याचा अर्थ त्याचं बाह्य रूप आहे. आणि अँथ्रोपो म्हणजे काय, मानवासारखं, म्हणजे मानवी रूप किंवा गुणधर्म असलेला अँथ्रोपोमॉर्फिक. आणि फिलॅन्थ्रॉफी, हा जो फिलॅन्थ्रॉपिस्ट आहे तो फिलॅन्थ्रॉफी करायचं काम करतो, म्हणजे परोपकार करण्याचं काम करतो. सोपा शब्द आहे तो सुद्धा. ॲक्वा, ॲक्वा म्हणजे काय, पाणी. तुम्ही एक मूवी बघितला आहे का हॉलिवूडचा, ॲक्वामॅन. ॲक्वामॅन म्हणजे कसं, तो ॲटलांटिस, ह्या हे काही राज्य आहे त्याचा राजा असतो तो ॲटलांटिस समुद्राचा. मग ॲक्वामॅन, ॲक्वा म्हणजे काय, पाणी. ॲक्वेरियम, ॲक्वेरियमचा अर्थ काय होतो, मत्स्यालय. ॲक्वाटिक, आता ॲक्वाटिक प्राणी असतात काही, पाण्यातील प्राण्यामधील किंवा जलचर म्हणतो आपण त्याला, ॲक्वाटिक ॲनिमल्स. ॲक्विडक्ट, डक्ट म्हणजे काय, डक्ट म्हणजे वाहिनी. मग ॲक्विडक्ट म्हणजे काय, ॲन आर्टिफिशियल चॅनल फॉर कन्वेईंग वॉटर, म्हणजे काय, पाण्याचा पाठ किंवा आपण त्याला म्हणतो जलवाहिनी. ॲक्विडक्ट काय, ही जलवाहिनी एक प्रकारची. आणि कन्वे करणे म्हणजे काय, एक प्रकारे घेऊन जाणे. आर्बर, आर्बर म्हणजे ट्री. आता हे खूप इम्पॉर्टंट आहे, हा शब्द कळणारच नाही, बऱ्याच जणाला पाठसुद्धा होणार नाही. आर्बोरेटम किंवा आर्बोरिकल्चर शब्द आला तर कळत पण नाही काय सुरू आहे. मग आर्बर म्हणजे काय, झाड. आर्बोरेटम, आर्बोरेटम काय, अ बॉटॅनिकल गार्डन डिवोटेड टू ट्रीज, वृक्षवाटिका. आर्बर म्हणजे झाड, एवढं जर कळलं आपल्याला तर आर्बोरेटम म्हणजे काय, ते बॉटॅनिकल गार्डन एक प्रकारचं, ज्याच्यामध्ये झाडे वगैरे लावलेले. आर्बोरिकल्चर, आर्बोरिकल्चर म्हणजे काय करायचं, द कल्टिवेशन ऑफ ट्रीज अँड श्रब्स, वृक्ष संवर्धन करणे. आर्बोरिकल्चर म्हणजे काय केलं जातं, झाडांचं कल्चर केलं जातं, झाडांना वाढवलं जातं, आर्बोरिकल्चर. आर्बर म्हणजे काय, आर्बर म्हणजे लिफी किंवा शेडी. शेडी म्हणजे काय, शेडमध्ये लक्षात ठेवत असाल तुम्ही, शेड म्हणजे सावली. लिफी और शेडी रिसेस फॉर्म्ड बाय ट्री ब्रांचेस, श्रब्स और क्लाइम्बिंग प्लांट्स. क्लाइंब करणे म्हणजे काय, चढणे. क्लाइम्बिंग प्लांट्स म्हणजे कोणते म्हणू शकतो आपण, वेली म्हणू शकतो. काय त्याचा अर्थ होतो, आर्बरचा अर्थ होतो मांडव. आता आपले जे लग्नाचं तोरण असतं ते कसं असतं, आपण ते असं बनवलेलं असतं, असे 4 पूल लावलेले असतात. आणि इथं काय केलं जातं, इथं कशात तरी आंब्याचे म्हणा कशाचे पानं वगैरे टाकलेले असतात. तर हे सुद्धा काय एक प्रकारचं आर्बर आहे, म्हणजे लग्नाचे तोरणसुद्धा आर्बर आहे. आणि त्याच्यामध्ये आपण लीफ किंवा पानं लावतो. तर हे बघा खाली एक पिक्चर आहे, तर हे कशाचं पिक्चर आहे, हे आर्बरचं पिक्चर आहे. म्हणजे आर्बर हा रूट वर्ड तर आहेच, पण त्याचा एक एक्झॅक्ट स्पेलिंगचा कोणता शब्द इंग्लिशमध्ये एक आर्बर म्हणून तो शब्दसुद्धा आपल्याला लक्षात पाहिजे. नंतर पुढचा शब्द आहे आर्टिस्ट. आर्टिस्ट म्हणजे काय, कला, कौशल्य, स्किल. आर्टिसन काय, तर आर्टिसन अ वर्कर इन ए स्किल ट्रेड, इस्पेशली वन दॅट इन्व्हॉल्व्स मेकिंग थिंग्स बाय हँड. कारागीर, आर्टिसन म्हणजे काय, तो कारागीर आहे. आर्टिस्ट म्हणजे स्किल आहे. मग आर्टिफिशियल म्हणजे हा कसं आहे, ही मानवाने तयार केलेलं आहे, म्हणजे मानवाने त्याचे स्किल्स वापरलेले आहे, आर्ट वापरलेलं आहे एखादी गोष्ट तयार करायला, मग ते आर्टिफिशियल. तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द ऐकला असेल, AI सध्या बराच प्रचलित आहे तो शब्द. आर्टिक्युलेट करणे म्हणजे काय, हॅव्हिंग ऑर
शोविंग द ॲबिलिटी टू स्पीक फ्लुएंटली अँड कोहेरंटली स्पीक करायचं म्हणजे काय करायचं, स्पष्टपणे आणि प्रभावीपणे बोलणे. त्याला म्हणतो आपण त्याला आर्टिक्युलेट करणे म्हणजे काय, प्रभावीपणे बोलणे, आर्टिक्युलेट करणे. पुढचा शब्द कोणता आहे आता, एक ॲस्केटस. तर ॲस्केटस म्हणा किंवा ॲसेटस म्हणा, रूट वर्ड्सला काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, तुम्ही कसाही उच्चार करा. ॲस्केटस म्हणजे काय, मॉन्क किंवा हर्मिटचा अर्थ होतो मॉन्क, संन्यासी. हर्मिट म्हणजे काय, संन्यासी. आता हे हर्मिट शब्द बऱ्याच जणांना पाठ नसेल, मॉन्क लक्षात असेल पण हर्मिट नसेल. लक्षात ठेवा तुम्ही, हर्मिट म्हणजे काय, संन्यासी. आता ॲसेटिक म्हणजे काय, ॲसेटिक म्हणजे तो असा व्यक्ती किंवा ॲसेटिक लाईफ जर एखादा व्यक्ती जर जगत असेल, याचा अर्थ तो संन्यासी किंवा वैरागी लाईफ जगतो. म्हणजे तो काय, जे काही आपलं मटेरियलिस्टिक गोष्टी आहे त्यापासून लांब राहतो तो. म्हणजे कॅरेक्टराइज्ड बाय ऑर सजेस्टिंग द प्रॅक्टिस ऑफ सिव्हिअर सेल्फ डिसिप्लिन अँड अबस्टेन्शन फ्रॉम ऑल फॉर्म्स ऑफ इंडल्जन्स. म्हणजे तो प्रत्येक गोष्टीमधून काय करतो, अबस्टेन राहतो म्हणजे दूर राहतो. लक्षात ठेवा, अबस्टेन्शनची स्पेलिंग बघा तुम्ही एकदा. आता अबस्टेन्शनचा अर्थ असा होतो की आपण जर मतदान नाही केलं किंवा मतदानापासून आपण दूर राहिलो त्याला आपण म्हणतो अबस्टेन्शन. इथं मतदान शब्द नाही आहे, परंतु इथं सुद्धा काय अर्थ काढलेला त्याचा, दूर राहणे. म्हणजे तुम्ही जर एक ज्या नॉर्मल जीवन जगणारी व्यक्ती आहे, म्हणजे लग्न करणे वगैरे या गोष्टीपासून जर दूर राहत असेल तर तुम्ही तिथे काय, संन्यासी आहे एक प्रकारे. अबस्टेन करणे म्हणजे काय, दूर राहणे. आता हे बघा, ABSTEN आणि ABSTAIN हे दोन्ही वेगवेगळे स्पेलिंग आहे, परंतु त्यांचा अर्थ समान आहे. तुमचा हा शब्द पाठ नसेल कदाचित, हा शब्द बऱ्याच जणांना प्रचलित असेल, खालचा अबस्टेन. दोन्ही पण लक्षात ठेवा, दोन्हीचा अर्थ काय, समान आहे. ॲसेटिक म्हणजे काय, संन्यासी किंवा एक सिम्पल लाईफ जगणे, वैरागी लाईफ जगणे. ॲसेटिसिझम म्हणजे काय, ॲसेटिसिझम म्हणजे ती एक प्रकारे काय, ही स्थिती आहे, संन्यास वृत्ती आहे ॲसेटिसिझम. ॲसेटिक जगणारा माणूस काय, तो ॲसेटिसिझममध्ये असतो. ॲस्ट्रॉन किंवा त्याला ॲस्टरसुद्धा म्हटलं जातं, ASTER, ॲस्टर म्हणजे काय, तारा. ॲस्टर हे एक कीबोर्डवरचं बटन बघितलं असं तुम्ही, ॲस्टरिस्क म्हणतात बरेच जण त्याला, ते ताराचं बटन असतं असं स्टार केलेलं. ॲस्ट्रॉनॉमी, द सायंटिफिक स्टडी ऑफ सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स. ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय, सेलेस्टियल ऑब्जेक्टचा एक सायंटिफिक अभ्यास करणे, खगोलशास्त्र, ॲस्ट्रॉनॉमी. आणि एक असतं ॲस्ट्रॉलॉजी. हे बघा, ॲस्ट्रॉनॉमीमध्ये याच्यामध्ये सायंटिफिक अभ्यास केला जातो. आणि ॲस्ट्रॉलॉजी जे आपल्याला ॲडमध्ये येत नाही का, तुम्ही फक्त मला तुमचं डेट ऑफ बर्थ द्या, मी तुम्हाला सांगते की तुमचं लग्न कधी होईल, आणि ते काय, ते ॲस्ट्रॉलॉजी झालेलं आहे. त्याच्या पाठीमागं सायन्स काही नाही आहे, तरीसुद्धा काय, ते म्हणते तुमचं डेट ऑफ बर्थ द्या फक्त मला तुम्ही. असं एक ॲड येत असते यूट्यूबवरून. द स्टडी ऑफ द मुवमेंट्स ऑफ सेलेस्टियल बॉडीज इंटरप्रिट करणे. इंटरप्रिट म्हणजे काय करणे, अर्थ काढणे. इंटरप्रिटेड ॲज इन्फ्लुएन्सिंग ह्युमन अफेअर्स. म्हणजे ज्या काही सेलेस्टियल बॉडीज आहे त्यांची जी मुवमेंट आहे ही मानवावर काही ना काही परिणाम करते, असं ॲस्ट्रॉलॉजीचं म्हणणं आहे. ज्योतिषशास्त्र म्हणतो आपण ॲस्ट्रॉलॉजी. ॲस्ट्रॉनॉट म्हणजे काय, ॲस्ट्रॉनॉट म्हणजे अंतराळवीर. हा शब्द बघितला असेल तुम्ही, ॲस्ट्रॉनॉट सुनीता विल्यम्स होते. ऑटो म्हणजे काय, ऑटो एखादी गोष्ट ऑटो करतो म्हणजे सेल्फ हे स्वतःहून होती. मग ऑटोक्रॅट, आता क्रॅट म्हणजे क्रेसी म्हणजे काय, शाही. ऑटोक्रॅट काय, ऑटोक्रॅट इज अ रूलर हू हॅज ॲब्सोल्यूट पॉवर. तो हुकुमशाह आहे, एकतंत्री शासक आहे. ऑटोबायोग्राफी, ॲन अकाउंट ऑफ अ पर्सन्स लाईफ रिटन बाय दॅट पर्सन. आत्मचरित्र. आता ऑटोबायोग्राफी लक्षात ठेवा, मराठीमध्ये बायोग्राफी आणि ऑटोबायोग्राफी दोन्हीसाठी फक्त आत्मचरित्र हा शब्द वापरला जातो, परंतु इंग्लिशमध्ये ते दोन्ही शब्द वेगवेगळे. म्हणजे महात्मा गांधीजीच्या खूप साऱ्या बायोग्राफी लिहिलेल्या आहे. मग त्या बायोग्राफी कोणी लिहिल्या असू शकतात, परंतु महात्मा गांधींनी स्वतः त्यांचं आत्मचरित्र लिहिलं आहे. त्याचं नाव काय, माझे सत्याचे प्रयोग. मग ते काय, माझे सत्याचे प्रयोग हे ऑटोबायोग्राफी आहे, म्हणजे त्यांनी ते स्वतः लिहिलं आहे. परंतु बाकीचे ज्या बायोग्राफीज लिहिल्या आहेत किंवा दुसऱ्या व्यक्तींनी लिहिल्या आहे महात्मा गांधीची ज्या जीवनाविषयी, तर त्या सगळ्या काय, त्या फक्त बायोग्राफी आहे. ऑटोबायोग्राफी म्हणजे तो व्यक्ती स्वतः लिहितो, स्वतःचंच आत्मचरित्र स्वतः लिहिले जाते इथे. ॲटोमॅटॉन म्हणजे काय, रोबोट एक प्रकारचा. मग ॲटोमॅटॉन म्हणजे रोबोट. ॲटोमेशन म्हणजे काय, ते स्वयंचलित असतात. ॲटोमेशन स्वयंचलित आहे. एविस म्हणजे काय, एविस म्हणजे बर्ड, पक्षी. पुढचा शब्द काय त्याच्यापासून बनलेला, एवियरी. एवियरीचा अर्थ असतो जे की केज आहे, पिंजरा आहे.
अ लार्ज केज बिल्डिंग ऑर एन्क्लोजर फॉर कीपिंग बर्ड्स, म्हणजे एक खूप मोठा पिंजरा आहे ज्याच्यामध्ये बरेच पक्षी आणून ठेवले जातात, त्याला आपण म्हणतो एव्हियरी, पक्षीगृह. एव्हिएशन, मग एव्हिएशन काय आहे? हे विमान उड्डाण किंवा विमानविद्याशी संबंधित आहे. द फ्लाइंग ऑर ऑपरेटिंग ऑफ एअरक्राफ्ट, एव्हिएशन. आणि हा एव्हिएटर कोण आहे? ओ आर लागला, याचा अर्थ काय? एव्हिएटर म्हणजे तो ओ आर लागला म्हणजे तो व्यक्ती आहे, तो पायलट आहे, वैमानिक आहे. बॅरोस शब्द, बॅरोस म्हणजे काय? वेट, वजन. बॅरोसचा अर्थ होतो बार, बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकला असेल शब्द. बार म्हणजे प्रेशर पण होतो, जिओग्राफीमध्ये कदाचित ऐकला असेल प्रेशर. मग बॅरोस हा शब्द जो आहे हा वजनाशी संबंधित आहे आणि तो प्रेशरशी सुद्धा संबंधित आहे. मग बॅरोमीटर, बॅरोमीटर काय? ॲन इन्स्ट्रुमेंट मेजरिंग ॲटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे प्रेशर मेजर करणारं एक इन्स्ट्रुमेंट आहे बॅरोमीटर, त्याला आपण वायुदाब मापक म्हणतो. बॅरिॲट्रिक, relating to the branch of medicine that deals with the causes, prevention and treatment of obesity. ओबेसिटी म्हणजे काय? लठ्ठपणा. लठ्ठपणाशी संबंधित जे काही ट्रीटमेंट आहे त्याला आपण बॅरिॲट्रिक म्हणतो. बॅर म्हणजे काय? बार म्हणजे वजन आहे किंवा वेट आहे किंवा प्रेशरसुद्धा आहे. पुढचा शब्द कोणता आहे? बेली, बेलियम. बेलियम म्हणजे काय? वॉर, युद्ध. आता बेलिजरंट जर म्हटलं तर बेलिजरंट काय? बेलिजरंट म्हणजे युद्धखोर आहे. आपण सांगितलं आता हॉस्टॅलिटी शब्द बघितला, शत्रुत्व. हॉस्टाईल अँड अग्रेसिव्ह आहे, जो काय तो आक्रमक आहे खूप. एंगेज्ड इन वॉर. आता बेलिजरंट आपण असं म्हणू शकतो का की अमेरिका एक बेलिजरंट कंट्री आहे, ते काय? युद्धखोर आहे, आक्रमक आहे खूप. त्याने खूप देशासोबत म्हणजे त्यांचा फायदा जिथं दिसेल त्यांना त्यांच्या त्या देशांसोबत युद्ध केलेलं आहे. मग बेलिकोज शब्द आहे. बेलिकोज म्हणजे काय? बेलिकोज म्हणजे भांडखोर. आता डबल वर्ग शब्द काय आला आहे? बेलिजरंट आणि बेलिकोज. बेलिकोज म्हणजे भांडखोर. मग बेलिकोज त्यासाठी एक शब्द आला आहे PYQ टर्मागॅन्ट. टर्मागॅन्ट म्हणजे काय? ते भांडखोर. खास करून हा शब्द कदाचित हा PYQ स्त्रीसाठी वापरला होता. टर्मागॅन्ट आहे किंवा बेलिकोज आहे, भांडखोर आहे. बघा आता खाली बघा एक फोटो आला की तो पॉझिटिव्ह अँगलने फोटो काढला असेल, परंतु आपण पाठांतरासाठी तो फोटो लावला आहे बघ तिथं. बेलिकोज म्हणजे काय? भांडखोर. अँटीबेलम, ऑकरिंग ऑर एक्झिस्टिंग बिफॉर पर्टिक्युलर वॉर. आता बेलम म्हणजे वॉर आहे आणि अँटी म्हणजे काय? अगोदर. आता लक्षात ठेवा, हे अँटी जर असेल याचा अर्थ तो विरुद्ध, जसं की सिनॉनिम्स अँटॉनिम. आणि हे अँटी जर असेल, ई शब्द जर लागला तर काय? अँटे म्हणू शकता तुम्ही पाठांतरासाठी, याचा अर्थ होतो आधी. आता तुम्ही AM आणि PM ऐकलं असेल, म्हणजे रात्री 12 नंतर 1 मिनिट जरी झाला तर आपण त्याला म्हणतो AM, आणि दुपारच्या 12 नंतर एक्स्ट्राच 1 मिनिट जरी होत असेल तर तिथून पुढे आपण PM मध्ये असतो. म्हणजे दुपारी 12 पासून तर रात्री 11 वाजून 59 मिनिटावर PM असतं. PM म्हणजे काय? पोस्ट मेरिडियम. आणि AM म्हणजे काय? त्यातले A म्हणजे अँटे मेरिडियम. आता बायबो किंवा बिबो म्हणू शकता तुम्ही. बिबो म्हणजे काय? पिणे, ड्रिंक करणे. आता इम्बाईब करणे. आता बरेच आपले जे MPSCमध्ये विद्यार्थी आहे तर ते काय करतात? जे पुस्तकं आहे ते उघडून पितात. म्हणजे काय करतात? ते इम्बाईब करतात. ॲब्झॉर्ब ऑर ॲसिमिलेट. ॲब्झॉर्ब करणे म्हणजे काय? शोषून घेणे. आणि ॲसिमिलेट हा शब्द तुम्ही सायन्समध्ये बघितला असेल. ॲसिमिलेट म्हणजे काय करणे? आत्मसात करणे. ॲब्झॉर्ब ऑर ॲसिमिलेट आयडियाज ऑर नॉलेज ऑर टू ड्रिंक अल्कोहोल. ॲसिमिलेशन करणं हा एक अर्थ होतो पॉझिटिव्ह अँगलने, परंतु अल्कोहोल ड्रिंक करणे तो सुद्धा काय आहे? इम्बाईब करणे म्हणजे टू ड्रिंक अल्कोहोल, तो व्हर्ब आहे. बिब्युलस. बिब्युलस म्हणजे काय? आता बाईब म्हणजे पिणे आणि बिब्युलस म्हणजे काय? एक्सेसिव्हली फॉन्ड ऑफ ड्रिंकिंग. आता फॉन्ड ऑफ म्हणजे काय? खूप आवड आहे, दारूची खूप आवड असणारा, फॉन्ड ऑफ असणारा किंवा आवड असणारा, तो कोणता आहे? तो बिब्युलस आहे. मग बिब्युलस सारखा त्याच्या एक्झॅक्ट विरुद्धात एक शब्द आहे, तो आलेला आहे PYQ टी टोटलर. आता त्याला पाठांतराच्या अँगलने तुम्ही TEL लक्षात ठेवू शकता, म्हणजे परंतु स्पेलिंग त्याचं काय आहे? TEE. मग टी टोटलर तो फक्त चहा पितो असं लक्षात ठेवलं आहे मी. दारू पित नाही काही, तो फक्त चहा पितो. टी टोटलर म्हणजे काय? जो दारूपासून लांब राहतो, म्हणजे दारू पित नाही, मग तो टी टोटलर आहे. मग बॉनस म्हणजे काय? बॉनस किंवा बेने म्हणजे गुड. आता तुम्ही बोनाफाईड आणला असेल बऱ्याच वेळेस शाळेमधून. बोनाफाईड म्हणजे काय? तो जेन्युन आहे. जेन्युन म्हणजे काय? खरा आहे, रिअल आहे, जेन्युन आहे. आणि त्याचं काय होतं? गुड फेथमध्ये तो चांगला आहे, म्हणजे
गुड फेजमध्ये तो खराब आहे, माफ करा, खरा येतो किंवा प्रामाणिक आहे, बोनाफाईड आहे. एक मिनिट हा. बोनाफाईड म्हणजे काय, तो खरा आहे, प्रामाणिक आहे. बोनान्झा, अ सिच्युएशन विच क्रिएट्स अ सडन इन्क्रीज इन वेल्थ. बोनान्झा म्हणजे काय, तुमची वेल्थमध्ये किंवा संपत्तीमध्ये अचानक वाढ होणे. त्याला एक शब्द वापरला जातो, विंडफॉल. विंडफॉल हा एक शब्द वापरला जातो. मी लिहिलेला आहे आधी, ज्यावेळेस लेक्चर रेकॉर्ड करत होतो त्यावेळेस हे शब्द आठवला, त्यावेळेस लिहिला होता. आता विंडफॉल म्हणजे काय, तो अचानक होणारा फायदा. आता हा विंडफॉल जे आहे, तर कदाचित तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा येऊ शकतो. विंडफॉल टॅक्स म्हणजे काय, तर विंडफॉल टॅक्स जो असतो, तुमच्या संपत्तीमध्ये जर अचानकपणे जर वाढ जर झाली तर त्यावेळेस त्यावर सरकार काय करतं, टॅक्स लावतं. तो काय, तो विंडफॉल टॅक्स झाला आहे. विंडफॉल म्हणजे काय, बोनान्झा म्हणजे अचानक मिळणारा मोठा फायदा किंवा संपत्तीमध्ये होणारा अचानक लाभ येतो, विंडफॉल झाला त्याला. बेनिफिशियरी म्हणजे काय, लाभार्थी. हा शब्द कदाचित माहीत असेल तुम्हाला. बेनी म्हणजे काय, बेनी म्हणजे चांगले, गुड किंवा लाभार्थी ती त्या पॉलिसीमध्ये बसतात. बॉनस किंवा बेने, परत तो शब्द आहे खाली, त्याचा अर्थ चांगले. बेनिडिक्शन म्हणजे काय, तुम्ही एखाद्याविषयी काय करायचं, चांगलं बोलणे. द अटरन्स, आता अटर करणे म्हणजे काय, अटर करणे म्हणजे उच्चारणे. तुम्ही काय एखाद्याविषयी चांगलं बोलायचं, चांगले शब्द उच्चारायचे. द अटरन्स ऑर बिस्टोविंग ऑफ ब्लेसिंग. बिस्टो करणे म्हणजे काय, बिस्टो म्हणजे देणे, प्रदान करणे. काय करायचं, आशीर्वाद प्रदान करणे. बिस्टोविंग ऑफ ब्लेसिंग इस्पेशली ॲट द एंड ऑफ अ रिलिजियस सर्व्हिस. बेनिडिक्शन म्हणजे काय, आशीर्वाद. आता तुमचं हे जर लक्षात असेल, बेनी म्हणजे गुडे, तर मग आशीर्वाद यायला पाहिजे शब्द. आणि तुम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह शब्द कोणते, ह्या अँगलने सुद्धा पाठांतर करू शकतात. मोस्ट ऑफ द शब्द मी असला शब्द येतो, हा शब्द पॉझिटिव्ह आहे, हा शब्द निगेटिव्ह आहे. त्याने काय होतं की माझे पेपरमधले 2 ऑप्शन कटून जातात. म्हणजे मला तो शब्द जरी नाही आठवला तरीसुद्धा तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे एवढं तरी आठवतं कदाचित. मग बेनिफिशियंट म्हणजे काय, परोपकारी, हितकारक. आपण ऑल्ट्रुइस्ट बघितला, फिलॅन्थ्रोपिस्ट बघितला, म्हणून आणखीन तास शब्द कोणता होता, बेनिफिशियंट. म्हणतो काय, परोपकारी आहे. बेनिवोलंट, बेनी म्हणजे गुड, बेनिवोलंट म्हणजे काय, जनरस ऑर डुईंग गुड. बेनिवोलंट आहे. मग त्याचा काय अर्थ होतो, दयाळू. कारण मी बेनिफिशियंटच वापरलं, शब्द वापरले खाली. बेनिवोलंट म्हणजे काय, तो दयाळू आहे. म्हणजे मराठीमध्ये बरोबर वापरला, परंतु इंग्लिशमध्ये ते वरचे शब्द वाचले मी. बेनिवोलंट म्हणजे दयाळू असतो, तो सात्विक वृत्तीचा असतो. त्याच्या विरोधात शब्द कोणता आहे, मेल वोलंट. ॲक्च्युली याचं जे स्पेलिंग किंवा याचा जो उच्चार आहे तो ॲक्च्युली असा उच्चार आहे, मले वोलंट. कसं उच्चारतो, मले वोलंट. मग बेनिवोलंट म्हणजे काय, दयाळू आहे. आणि मलेवोलंट म्हणजे काय, जो दयाळू नाही, म्हणजे दयाळूपणाचा एक्झॅक्ट उलटा आहे, हा निगेटिव्ह आहे, मलेवोलंट. पुढचा शब्द ब्रेव्हिस. ब्रेव्हिस म्हणजे काय, शॉर्ट, लहान. एक चेन्नई सुपर किंगकडून एक प्लेयर आहे, डेवॉल्ड ब्रेव्हिस म्हणून आहे. तर तो कसा, तो छोटा आहे, शॉर्ट आहे एकदम. ब्रेव्हिस म्हणजे काय, शॉर्ट. ब्रेव्हिटी म्हणजे काय, कन्साइज करणे किंवा शॉर्ट करणे. कन्साइज अँड एक्झॅक्ट यूज ऑफ वर्ड्स इन रायटिंग ऑफ स्पीच. संक्षिप्तपणा असणे, बोलण्यामध्ये जर ब्रेव्हिटी असेल तर काय, आपल्या बोलण्यामध्ये स्पष्टपणा किंवा नेमकेपणा किंवा संक्षिप्तपणा, म्हणजे कमी शब्दामध्ये आपण जास्तीत जास्त बोलून जातो एक प्रकारे. म्हणजे काय म्हणतात त्याला, ब्रेव्हिटी. तो शब्द कसा आहे, तो पॉझिटिव्ह शब्द आहे एक प्रकारे. ॲब्रिव्हिएट. आता ब्रेव्ही म्हणजे काय, शॉर्ट करणे. ॲब्रिव्हिएट म्हणजे काय, शॉर्ट करणे. शॉर्टन अ वर्ड, फ्रेज ऑर टेक्स्ट. फॉर एक्झाम्पल कसं, GST हे कसं आहे, हे ॲब्रिव्हिएशन आहे कशाचं, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सचं ॲब्रिव्हिएशन आहे. ॲब्रिव्हिएट म्हणजे काय करणे, शॉर्ट करणे. ॲब्रिव्हिएशन नाऊन झालं आणि ॲब्रिव्हिएट काय आहे, हे व्हर्ब झालेलं आहे. ब्रीफ, एखादी गोष्ट जर आपण ब्रीफमध्ये सांगत असेल तर मग काय, थोडक्यात सांगायची, ती एकदम कमी वेळेमध्ये संक्षिप्तरित्या सांगायची, परंतु इफेक्टिव्हली सांगायची, ब्रीफ सांगणे म्हणतो आपण. कॅड किंवा कॅस किंवा सीड किंवा कीड म्हणू शकतो तुम्ही त्याला. त्याचा अर्थ काय होतो, टू फॉल किंवा पडणे. आता ॲक्सिडेंटला रूटवर्ड लावण्याची गरज नाही इथं, तुम्हाला तो पाठ आहे ॲक्सिडेंट शब्द. ॲक्सिडेंट काय, अपघात आहे.
कॅस्केड. आता कॅड म्हणजे काय? फॉल होणे म्हणजे काय? इथं वॉटरफॉल ॲक्च्युली. कॅस्केड म्हणजे काय? वॉटरफॉल. तो काय आहे? तो धबधबा आहे. वॉटरफॉल आहे. डी कॅडंट किंवा डेकेडंट म्हणू शकतो किंवा डिकॅडंट म्हणू शकता. डिकॅडंट काय? कॅरेक्टराइज्ड बाय ऑर रिफ्लेक्टिंग अ स्टेट ऑफ मॉरल ऑर कल्चरल डिक्लाइन. डिकॅडंट म्हणजे काय? अवनत झालेला किंवा मग ऱ्हास झालेला. त्याच्यामुळे डीके झालेला आहे त्याचा. त्याचं काय झालं आहे? डीके. तुम्ही कदाचित बीटा डीके हा शब्द बघितला असेल तुम्ही सायन्समध्ये. डीके म्हणजे काय करणे? ऱ्हास होणे. मग डिकॅडंट म्हणजे काय? ऱ्हास झालेला. कॅन्ड म्हणजे काय? कॅन्डलनुसार लक्षात ठेवू शकता. कॅन्डचा अर्थ काय होतो? ग्लो करणे, चमकणे किंवा पांढरासुद्धा कॅन्डचा अर्थ होतो. मग कॅन्डिड फोटो जर काढले तुम्ही तर ते कसे तुमचे फोटो आहे? एक प्रकारे ते ग्लो केलेले फोटो असतात किंवा ते तुमचे खरे फोटो असतात. कॅन्डिड फोटो म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही एका संभाषण करत असाल आणि तुमचा अचानक कोणतरी फोटो काढला आणि तो चांगला फोटो आला तर तो कोणता असतो? तो कॅन्डिड फोटो असतो. कॅन्डिड म्हणजे काय? ट्रूथफुल अँड स्ट्रेट फॉरवर्ड, फ्रँक, क्लिअर असतो, तो ब्राईट असतो. म्हणजे त्या फोटोमध्ये कसं तुम्ही आर्टिफिशियल स्माईल दिलेली नसतात. तुम्ही त्या फोटोमध्ये काय तुम्ही जसं असतात तसाच तो फोटो आलेला असतो. तो कॅन्डिड असतो, तो ट्रूथफुल असतो. नंतर काय? आता कॅन्डिडेटपासून कॅन्डिडेचर हे शब्द तुम्ही ऐकला असेल तुम्ही. कॅन्डिडेचर हे शब्दसुद्धा काय? हे कॅन्डिडेटपासून आले. ते खरे असतात. जर तुम्ही कॅन्डिडेट्स असाल त्याचा अर्थ तुम्ही काय? तुम्ही तिथे खरे व्यक्ती तिथेच उभा राहिलेले आहे. मग कॅन्डिड काय? ट्रूथफुल किंवा फ्रँक आहे. कॅन्डल म्हणजे माहिती आहे तुम्हाला आता. मग इनकॅन्डेसंट. आता कॅन्डेसंट म्हणजे काय? प्रकाश. इनकॅन्डेसंट म्हणजे काय? एमिटिंग लाईट ॲज अ रिझल्ट ऑफ बिंग हिटेड. म्हणजे काय? प्रखर प्रकाश देणारा म्हणजे काय? इनकॅन्डेसंट आहे. तो तेजस्वी आहे. हीट दिल्यानंतर काय होतं? त्याच्यामधून प्रकाश बाहेर पडतो. मग इनकॅन्डेसंट आहे. म्हणजे आपला जे टंगस्टनची तार आहे ती कशी आहे? ती इनकॅन्डेसंट आहे. खाली बघा तुम्ही एक फोटो आहे. हे काय झालं? हा इनकॅन्डेसंट झालं आहे. तर आपण सध्या फक्त हे 30 शब्दच बघू. तर त्या उरलेले शब्द आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.